नमस्कार मित्रांनो, मी संदेश आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केलेली आहे। भारत बंदचे परिणाम नेमके कुठे जाणवतील, बँका, शाळा, कॉलेजेस सुरू असतील की नाही याबाबत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक का देण्यात आलेली आहे याबाबत आपण समजून घेऊ। केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 नवीन कामगार कायद्यांच्या निषेधार्थ हे भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे 4 नवीन कायदे कंपन्यांना जास्त फायदे देतात आणि कामगारांचे संरक्षण कमी करतात। त्यांचा आरोप आहे की ह्या बदलांमुळे कंपन्यांना कामगारांना काढून टाकणे सोपे होईल आणि सामूहिक सौदेबाजीचे अधिकार कमकुवत होतील। शेतकरी संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। काही गटांनी आर्थिक धोरणे आणि व्यापारी कराराबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्याचा परिणाम लहान शेतकरी आणि कामगारांवरती होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संपामध्ये देशभरातील 30 कोटीपेक्षा अधिक कामगार संपावर जातील असा कामगार संघटनांच्या नेत्यांनी दावा केलेला आहे। 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या नेत्यांनी वेळापत्रकाप्रमाणेच निदर्शने सुरू राहतील असे जाहीर केले आहे। कामगार संघटनांनी देशभरातील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांना या संपामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे। केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार धोरणांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे। 12 फेब्रुवारी रोजीच्या संपामुळे पुढील गोष्टी बंद राहतील किंवा ते प्रभावित होतील अशी शक्यता आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही ठिकाणी बंद राहू शकतात किंवा मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम सुरू राहू शकते। सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असू शकते। बसेस, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही ठिकाणी प्रभावित होऊ शकते। कारखाने आणि औद्योगिक युनिट्स 1 दिवसासाठी बंद राहू शकतात। अनेक शहरांमध्ये बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने बंद राहू शकतात। 12 फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आलेला आहे, पण पुढील काही सेवा सामान्यपणे सुरू राहू शकतात। त्यामध्ये रुग्णालय आणि आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका सेवा, मेडिकल स्टोअर, अग्निशमन दल आणि मदत सेवा, दूध पुरवठा, वर्तमानपत्र वितरण, विमानतळ आणि विमानसेवा, ATM अशा काही महत्त्वाच्या आणि आपत्कालीन गोष्टी सामान्यपणे सुरू राहतील। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी भारत बंदमुळे आपल्या परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन आढावा घेऊन आपल्या कामासाठी बाहेर पडावे। या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि आपल्याकडून अनावधानाने कुठल्याही प्रकारची अफवा पसरवली जाणार नाही याची देखील दक्षता आपण घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।